नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज डेट आहे 23 ऑक्टोबर आणि आज वार आहे गुरुवार आणि सकाळी लवकर उठलेलो पण मॅचच बघत होतो आणि त्याकरता व्लॉगची सुरुवात थोडी लेट होत आहे। आणि आज आहे भाऊबीज, तर आज आपल्याला बाहेर जायचं आहे पण आपल्याकडे बाईक तर मिळत नाही, तर आता आपण जाऊ अमोलची बाईक घ्यायला। तर चला जाऊया। मी याच्याकडे गेलेलो, ह्याची सकाळ सकाळ नवीन पॅन्टची चेन खराब झाली। काय असं पॅन्टी घेतो अमोल तू? 2:45 वाजलेले आहेत आणि अजून फोटोशूटच चालू आहे। हे बघा, इंस्टा रील स्टार आहे आमचा जुना मित्र सुमित पाटील। काय बोलणार, किती गरम होते तरी यांचे काही फोटो संपतच नाही, म्हणजे कितीही गरम झाले तरी माझे फोटो काढत नाही, पण मी असा दुपट्टा टाकला ना तरी सोना पडतो माझ्या दुपट्ट्यामधून। त्यांचे काय फोटो संपत नाही। पण आता मला तर पालघरला जायचं आहे स्वामींच्या मठामध्ये, तर पतू गावात थांबलाय तर आता निघतोय। बघा, एक फोटोसाठी किती त्रास घ्यावा लागतो परफेक्ट क्लिक साठी। ओ माय गॉड, शिव पाटील फोटोग्राफर। आईस्क्रीम ले लो, आईस्क्रीम सुमित भाई आईस्क्रीम वाला। तर आता 3 वाजल्यात आणि आलोय साईबाबाच्या मंदिरात आणि इथे बघा आपले मित्र बसलेले आहेत। प्रथमेश राऊत, आता 3:15 झालेले आहेत आणि आम्ही चाललोय पालघरला तिघच। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आता जस्ट 4:15ला घरी आलेलो परत आणि आता एवढी गरमी लागत होती का येता येता आता कार घेऊन चाललोय आणि आम्हाला ही घेऊन चाललोय। मी नाही घेऊन चालली, स्पॉन्सर हार्दिक पाटील। सॉरी गाईस, तुम्हाला माहित आहे माझ्याकडे पैसे नसतात, काय बरोबर ना? एवढं खरं ना बोलायचं होतं हार्दिक। आता बघ, पतू पण आहे, मागे 2 बसल्यात आणि इथे सीट बसल्यात आमचे मेन। तर आता आम्ही चाललोय कुठे काय माहिती नाही, जिथे घेऊन जातील तिथे आम्ही जाऊ आणि जे खावडवतील ते खाऊ। तर आता मी त्या जागेवर आलोय जिथे मी काल येऊन बॉम्ब फोडलेले आहेत आणि आता बघू 5 मिनिटाच्या वरती आम्ही या जागेवर थांबतो का नाही। त्याच्या मागे एक स्टोरी आहे, ती तुम्हाला सांगतो। हे बघा काय सीन आहे, मस्त सनसेट होताना बघू शकता तुम्ही। आता थांबलो शेवटपर्यंत, सनसेट दाखवेलच तुम्हाला। हे बघा, हा आहे शिरगाव बीच। शिरगाव बीचचा पट्टा खूप मोठा आहे आणि हे नवीन ब्लॉगर आलेले आहेत। ब्लॉग टाकेल का माहित नाही, ब्लॉग टाइम स्टोरेज भरलेला 28 GB चा फोन आहे। तर आज गुड्डी सोबत आल्यात आम्ही आणि पहिल्यांदा म्हणजे अर्धा तासाच्या वरती थांबलोय आणि बीचवर चालतात वरनं। हे बघा सनसेट। आता ह्यानंतर थोड्या टायमानंतर तुम्हाला अजून चांगला सनसेटचा व्ह्यू बघायला भेटेल, दाखवतो। आम्ही पार्क गाडी गेली होती लांब आणि मेन बीच आहे, सर्व पब्लिक जाते ती पाठीमागे। आता आमचा जी गँग होती ती सर्व तिकडे गेली आणि आता आम्ही गाडी घेऊन आम्ही मग रोडने जाऊ तिथे। खूप दिवसानंतर म्हणजे बीचवर तर यायचो पण सनसेट बघायला खूप म्हणजे महिन्यानंतर आलोय आणि खूप सुंदर असं सनसेट बघायला भेटते समोर। तर आता आम्ही म्हणजे ती माणसं दिसतात तिथून चालत आलोय आणि तिथपर्यंत जायचं आहे परत आणि आमची गाडी पार्क आहे इथे समोर। आज जेवढे व्हिडिओ काढेल तेवढे कमीच आहेत सनसेटचे, काय सुंदर नजारा आहे। तर आता 6:05 झालेले आहेत आणि आम्ही गाडी घेऊन चाललोय मेन बीचवर जिथे सर्व पब्लिक असते। आता आपले सर्व म्हणजे जे मित्र आहेत ते तिथे थांबलेले आहेत, तर आता चला जाऊया। तर आता जस्ट आम्ही पालघरला आलोय आणि परत स्वामींच्या मठामध्ये गेलो होतो दर्शनासाठी। तर आता चाललोय पाणीपुरी खायला। पाणीपुरी कॉम्पिटिशन चालू आहे इधर। मीठी तिखी चटणी रहेगी। आज होणार आहे पाणीपुरी कॉम्पिटिशन या सर्वांमध्ये। आता आम्ही पाणीपुरी खाल्लेली आहे, आता परत आम्ही दहीपुरी दुसरा राऊंड मध्ये दहीपुरी खाता येते। चिअर्स। तर
आता 10:40 झालेले आहेत. कधीच घरी आलो होतो आणि बाहेर जायचा प्लॅन होता, पण अजूनपर्यंत कोणाचा फोन नाही आलेला मिळत. तर आजची व्हिडिओ इथेच संपवूया. जर कोणाचा फोन आला तर कंटिन्यू करू. तर खूप करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण कन्सिस्टंट आहोत यूट्यूबवर आणि थोडा बोर होत असेल ब्लॉग्स बघून, पण थोडा ॲडजस्ट करा. मी तुम्हाला मागच्या 5-6 ब्लॉगपासून सांगतो आहे की थोडंफार ॲडजस्ट करा. आपण लवकरच काही इंटरेस्टिंग घेऊन येऊ. बाय बाय.